समाचार अब तक, सत्य का साहस। इमामवाड़ा पोलीस स्टेशन अंतर्गत किरकोळ वादाच्या नादात रागाच्या भरात येऊन आरोपी शंकर भोलासिंग राठोडने तरुण मृतकच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करीत जीवानिशी ठार केल्याची घटना घडली आहे। हा संपूर्ण प्रकार 21 फेब्रुवारी रोजी 10:15च्या सुमारास घडलाय। प्राथमिक माहितीनुसार सदरील आरोपी हा पैशाचा देवाणघेवाण करायचा म्हणून तो इमामवाड़ा भागात पैसे मागण्यासाठी गेला असता मृतकाच्या घरासमोर त्याने शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला। मृतकाने आरोपीला शांत राहण्यास सांगितल्याने आरोपीने त्यास क्षुल्लक कारणावरून ठार केले। यातील मुख्य आरोपी शंकर भोलासिंग राठोड, दुसरा आरोपी ऋतिक शंकर राठोड हे दोन्ही आरोपींची नावे समोर आले आहेत। यामध्ये मुख्य आरोपी शंकरवर 7 ते 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत तर त्याच्या मुलावर देखील गुन्हे दाखल आहेत। मृतक तरुण हा 25-26 वर्षाचा असून तो नागपूर सीताबर्डी रेल्वे विभागात नोकरीला होता। कमावत्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबियांवर चांगलाच धक्का बसला आहे तर दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे तर परिसरात देखील दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे। संपूर्ण घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। इमामवाड़ा पोलिसांनी आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे तर पुढील तपास सुरू आहे। इमामवाड़ा पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 10:15च्या सुमारास यातील मृतक महेश विठ्ठल बावणे यांच्या घरासमोर गुन्ह्यातील आरोपी शंकर भोलासिंग राठोड हा मोठ्या आवाजात त्रयस्थ व्यक्तीला शिवीगाळ करीत होता। त्यावेळेस मृतक ने त्याला हमारे घर पर फंक्शन है, यहाँ रिश्तेदार आए हुए हैं, आप यहाँ ऐसी बात मत करो असे हटकले असता याचा मनात राग धरून त्याने कुठल्या तरी धारदार शस्त्राने मृतकच्या छातीवर वार करून त्याला गंभीर जखमी करून त्यांचा खून केलेला आहे। मुख्य आरोपी शंकर भोलासिंग राठोड वय 52 वर्ष आणि दुसरा आरोपी त्याचा मुलगा ऋतिक शंकर राठोड वय 24 वर्ष असे दोन आरोपीचे नाव आहेत। त्यांचा असा काही ठराविक व्यवसाय कामधंदा करीत असल्याबाबत नोंद नाही आहे। ते हे रेल्वे प्रशासनामध्ये नोकरीला होते। मागील 4 वर्षापासून ते नागपूर सीताबर्डी या ठिकाणी रेल्वे विभागामध्ये नोकरीला होते आणि मृतक शंकर राठोड याच्या विरोधामध्ये पूर्वीचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे। त्याच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत। त्याचप्रमाणे ऋतिक राठोड याच्या विरोधामध्ये सुद्धा एक गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल। समाचार अब तक साठी रिंकू पानतावणे, नागपूर।